किंवा आपल्या सगळ्या कुटुंबातली त्या काळामधली सगळी गेलेली मंडळी, आता बरीच मंडळी हयात नाहीये, त्या सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून माझ्या भावनाने आपल्याला व्यक्त करतो. मला माझं लहानपण आठवतं, 6 वर्षाचा असताना त्या काळात दिगोबाई हा शेवटचा रस्ता होता. इथे रस्ता डेक व्हायचा, एसटी पुढे सरकायची नाही. आणि या दिगोळ्यापासून ते आपल्या महम्मदवाडी दर्गापर्यंत पायी जावं लागत होते. वडील मुंबईमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये वॉर्डवाईज काम करायचे. माझं काही शिक्षण झालं नव्हतं. माझे काका आनंद भाऊ ढवळ याने आपल्या ढवळ कुटुंबातल्या सगळ्या मंडळीला मुंबईच्या 10x10 खोलीमध्ये रात्री कोण कुठे झोपत होते माहिती नव्हतं. अशा या खोळ्यामध्ये आम्ही सगळी 15-20 मंडळी राहत होतो. अशा या गावामध्ये वयाच्या 6व्या वर्षी आईला सोडून, त्यावेळी आईला सोडून म्हणजे वडील मुंबईला व्यवसायासाठी जात आहेत, कोणपणासाठी जात आहेत, त्यांच्या बरोबर गेलो. पुढे सगळं शिक्षण, सगळा व्यवसाय, साहित्य, लेखन, चिंतन हे सगळं मुंबईत घडलं. आणि बाबा रिटायर झाला की मला म्हणाले की बाळा मला एक छोटंसं घर गावामध्ये हवं आहे. आणि ह्या दिगोळ्या गावाने मला सामावून घेतलं. आणि मग नळ्याबरोबर दिवाण वाचण्याचे मी मनापासून काहीतरी ऋण व्यक्त करतो की या गावामध्ये तुम्ही मला सगळ्यांनी स्वीकारलं आणि माझ्या परीने आपण काहीतरी गावासाठी करू शकतो का याचा प्रयत्न सुरू झाला. आणि मग ही बात घेतली. कशाचाही अनुभव होता, चिंत होती, चिकाटी होती, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून या फॅक्टरीची निर्मिती झाली. माझा मित्र अतुल, माझा मित्र वल्लभ हे दोन माझे खते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता शब्द मुद्दाम वापरला की ही फॅक्टरी उपजीविकेचे साधन नाही आहे. या फॅक्टरीच्या उत्पन्नाला मुलं मोठी होणार आहे. पण या गावामध्ये आपण 10 जण उभी करू शकलो, 10 कुटुंब उभी करू शकलो. मला असं वाटतं तो सगळ्यात महत्वाचा आनंद माझा असेल. आणि म्हणून मी या दोघांही माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही व्यवसाय हा काळाची गरज आहे. व्यवसायात समाजकार्य केलं पाहिजे. जसं असं म्हटलं जातं की सरस्वतीच्या पाठोपाठ लक्ष्मी येते, तशी मी सरस्वतीची सेवा करत असताना मला काही लक्ष्मी कमी पडली नाही. आणि या लक्ष्मीला खऱ्या अर्थाने जोड असेल तर माझी पत्नी, ती कधीच पुढे येते, ती फक्त माझ्यावर आली. पण घर ते त्याच्याकडे सांभाळलं. या व्यासपीठावर सगळी मंडळी किती मोठी आहे. आमचा विजय आहे. कोकणात आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मामाकडनं मी खरेदी विदेशी ऊर्जा घेतली, विदेश राजांना पळवलेकर म्हणून. आणि त्या माझ्या मामामुळे माझ्याकडे येऊन तिथं संधी पाला होती. मोठं कष्ट आहे. हक्काचं सगळ्यात महत्वाचं मैत्री जीवांची ज्याला म्हणतो आपण, मैत्री कशी जपावी हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं. खूप काही बोलता येईल, काही क्षण
जंगलामध्ये फॅक्टरी उभी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मला एक कौतुकाने आणखी आनंद होतो सांगायला की ऐकते माझ्या गावातल्या अनेक मित्रांनी मला मदत केली. आमचा संदीप असेल, आमचा माने असेल किंवा आमचा राजू असेल, हे माझी हक्काची मंडळी आहे. ह्यांना मी आवाज दिला आणि कधी केलं नाही असं होत नाही. आणि तरीही या गावामध्ये खूप काही करायची इच्छा आहे. क्लस्टर योजना जी शासनाच्या अनेक योजना आहेत ती योगायोगाने महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या कमिटीवर काम करतो आहे. केवळ साहित्यिक म्हणून नाही तर अशा अनेक कमिटीवर काम करत असताना शासनाच्या इतक्या योजना आता कृषी अधिकारी मॅडम इकडे आलेले आहेत की आजही आपल्याकडे कोकणाकडे इतका टॅलेंट आहे, इतकी बुद्धिमत्ता आहे, पण कोणी कोणाचं ऐकत नाही अजिबात. मीच तो काय टॅलेंटेड आहे, मीच तो काय बुद्धिमान आहे. यामुळे कोकणाचा फार विकास होऊ शकला. प्रचंड कौतुक वाटतं, अभिमान वाटतो या कोकणाचा, किंवा तळ कोकणाचा. आणि या सगळ्या तळ कोकणामध्ये इतके हिरे दडलेले आहेत. या हिऱ्यांचा शोध घेऊन कोकणवाडी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणून, कोकण कला अकादमीचा कार्याध्यक्ष म्हणून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी सतत एक वेगळा विचार करत असतो. आणि परवाच काही दिवसापूर्वी मला आठवतंय की माझी आई जवळ 4 वर्ष आलेली होती. किती पैसे खर्च केले असेल, कसं तिला जगवलं असेल ते मला माझ्या पत्नीला माझ्या भावाला माहिती. तर सारखं ते जाणवायचं की कोकणात एक सुंदर हॉस्पिटल असावं, की कोकणातल्या माणसाला पैसा खर्च न करता त्याला चांगलं हॉस्पिटल आपण देऊ शकतो का. आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी रत्नागिरी येथे 50 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जवळजवळ 12 लाख रुपये खर्च करून आपण कोकणातल्या या सगळ्या रुग्णांसाठी मोफत सेवा सुरू केली आहे. एकही रुपया आपण पेशंटला घेणार नाही. सगळ्या प्रकारचे ऑपरेशन, कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, ऑर्थोपेडिकचा असेल, अशी जवळजवळ 50 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एक सर्वसामान्य प्राध्यापकांनी उभं करण्याची गोष्ट नाही. हे केवळ होऊ शकलं तर मैत्रीच्यामुळे. माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि भाषा मंत्री उदय सामंत आणि स्वतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पण शब्द टाकला आणि तो शब्द 1 महिन्यामध्ये त्याला आकार आला. अनेकांनी त्या हॉस्पिटल पाहिलं असेल, त्याची सेवा करू शकलो. त्यासाठी माझी मुलगी डॉक्टर नमिता आणि तिच्या आणखी 2 पार्टनर ही त्यांना नेहमी असं म्हणतो, तुम्ही काही समाजाची सेवा कराल ना ती खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे. अजून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी कधी देवळात फारसा रमत नाही. जी काही पूजा देण्याचे अधिकार ते माझ्या पत्नीला मी देऊन टाकलेले आहे. मी स्वतः कधीही जाऊन देवाला हार घालत नाही, दिवा लावत नाही, काही मागत नाही. इतकं त्याने मला भरभरून दिलेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्याची परतफेड म्हणून मी समाजाची सेवा करायचा प्रयत्न करतो. आजपर्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, कधी कोणाचं नुकसान मी कधी केलं नाही. कायम सतत एखाद्याला मदत करत राहणं. कधी आयुष्यात स्वार्थ मी माझ्या ठेवला नाही, तर मला काही कमीच कधी काही पडलं नाही. आयुष्यात देव इतकं भरभरून देत असतो. हे कर्मयोगाचा जो काही सिद्धांत आहे तो हाच महत्वाचा सिद्धांत आहे. मी नेहमी म्हणतो की कर्मयोग म्हणजे काय, की कर्मयोग म्हणजे ज्या भूमिका तुम्हाला परमेश्वराने करण्यासाठी या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे ती भूमिका तुम्ही प्रामाणिकपणे करा. यश तुमच्या मागे येतो. कुठे पंढरपूरला, गाणगापूरला, देवळात माझ्याकडे यायची गरज नाही. कशासाठी हा वेळ तू वाया घालवतोय. मी तुला जे ते सगळं देतो आहे त्याचा चांगला उपयोग कर. साधी जगण्याची एक जीवन ज्याला आपण म्हणतो, जन्म आणि मृत्यू हे प्रत्येकाने ठरलेलं आहे. मृत्यू हा प्रत्येकाला येणार. हे मला आठवतं की आमच्या सतीश पदार गेल्यानंतर मला पर्यंत भरून आलं की एका मोठा सम्राट आपल्या ठाण्याचा माणूस स्मशानभूमी गेल्यानंतर त्याच्या अंगावरचे कपडे देखील उतरवण्यात आले. हे कपडे देखील तुमच्या सोबत येत नाही. तर काय तुमच्याकडे येणार आहे. तो मधलं जे जीवन आहे ते
ही इंडस्ट्री जी उभी केलेली आहे ही इंडस्ट्री पैसे कमवण्यासाठी नाही, तर या इंडस्ट्रीमधला अजून एक प्रोजेक्ट त्या कोकणामध्ये करतो आहे, ती जागा देखील घेतलेली आहे ऑर्फन मुलांसाठी. ऑर्फन याचा अर्थ जी मुलं अनाथ आहे, जी 18 वर्षांची झालेली आहे, जी पोलीस कस्टडीमध्ये आहे, या मुलांना नाव नाही आहे, या मुलाच्या बापाचा पत्ता नाही, आईचा पत्ता नाही, अशी स्वतः मी कलेक्टरशी बोललोय, स्वतः मी कमिशनर साहेबांशी बोललोय, अशी 15 मुलं दत्तक घेऊ ऑर्फन मुलं एक नव्या पद्धतीने आपण वृद्धाश्रम पण त्याला म्हणता येणार नाही, पण वेलनेस सेंटर आपण उभं करायचं आहे. आणि या वेलनेस सेंटरसाठी माझी संस्था त्यामध्ये सक्षम बनवून दिली आहे. त्याच्याबरोबर माझे मित्र संदीप बालावकर देखील आहे, काही मंडळी देखील प्रतिष्ठित मंडळी मुद्दाम घेणार आहे. आणि त्यामुळे या संस्थेमधना किंवा या फॅक्टरीमधना जी काही रक्कम मिळेल ती चॅरिटी म्हणून आपल्याला त्या बाजूच्या प्रोजेक्शन करता आलं पाहिजे. आमचा वल्लभ प्रचंड टॅलेंटेड हा मार्केटिंग मधला माणूस आहे. आमचा आतून तर वेळासारखंच काम करतो. हे आतून मला असं वाटतं हेच माझं घर आहे. हे आमचं सकाळी लवकर येणं, त्याची बायको माफ करेल तर ती पार्टनर आहे, तर काही पर्सेंटेज तिला मिळणार आहे. त्या वल्लभ किती वाजता येईल किंवा आतून किती वाजता घरी आला तर त्यांना जेवण हे मिळणार, नाकारून चालणार नाही. त्यामुळे ह्या दोघांकडे एक विजन आहे आणि ती विजन ओळखण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. चुकलं तुम्ही त्यांच्या राघवमध्ये देखील वडील या नात्याने, कारण एक संधी आपल्या आयुष्यामध्ये असते, ती संधी आपण सगळीकडे घेणार आहोत. आपण इकडे सगळेजण आलात, मी निमित्त आहे, काहीतरी चांगलं घडणार असेल तर ईश्वर आपल्याकडे असतो. आणि ते अज्ञात शक्ती जी आहे निसर्गामध्ये, आणि आता तर निसर्गामध्ये जाऊ संध्याकाळी जावं असं वाटत नाही. संध्याकाळी आल्यानंतर झाडाशी बोलावं असं वाटतं, निसर्गाशी बोलावं असं वाटतं, मातीशी खेळावं असं वाटतं. आणि हे सगळं करण्यासाठी आमचा जवळ 12 स्टाफ इथे बसलेला आहे. तर सगळ्या महिलांचं मी मनापासून कौतुक करतो. मी त्याला परवाच्या मीटिंगमध्ये सांगितलं की तुम्ही या फॅक्टरीचे मालक आहात, तुम्ही या फॅक्टरीमध्ये नोकर नाही आहे, आणि तुमच्या या फॅक्टरीमध्ये मी या फॅक्टरीचा बाप आहे, वडील आहे, तुमचा मोठा भाऊ आहे. तुम्हाला ज्या ज्यावेळी काही आले तर हा प्रदीप तुमच्या मागे उभं राहील. ही फॅक्टरी मोठी करा, अजून मला काही आपल्याला करता येते का त्याचाही आपण प्रयत्न करूया. आता अनेक लोक इकडे नोकरी मागायला येतात, मला तिथं सगळ्यांना सामावून द्यावं असं वाटतं, पण व्यवहार आहे. 5 तारखेला पगार 6 तारखेला झालेला मला चालणार नाही. तरी मी ठाण्यामध्ये एक संस्था चालवतो, माझ्याकडे 250 जवळ स्टाफ आहे सगळा. अगदी प्ले ग्रुप पासून ते LLM नर्सिंग पासून सगळे 7,500 मुलं माझ्याकडे शिकतात. 2008 साली ती माझी संस्था मी सुरू केली 43 विद्यार्थ्यांना घेऊन. आज जवळ 7 ते 7,500 विद्यार्थी माझ्याकडे शिकतायत. माझा कुठल्याही स्टाफने सांगावं की धवळ सरांनी चुकून 5 तारखेचा पगार 6 तारखेला केला आहे. ही शब्द पाळणारा माणूस आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्या गावकऱ्यांनी तिथे सहकार्य करावं. गावामध्ये जे काही काजू आहे ते काजू इथेच विकत आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्ही जरा शेतकऱ्याला सांगा की आता आपली फॅक्टरी आपल्या जवळ आहे, इतका मात्र नक्की शब्द देतो. कणकवलीमध्ये समजा 100 रुपयाला काजू विकत घेतला जात असेल तर इथे या दोघांना सांगितलं 105 रुपयाला विकत घ्या, कारण माझ्या शेतकऱ्याला फायदा होईल. आणि शेतकऱ्याला इथे येण्याचा त्याला आपण एक संधी दिली. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो, आभार यासाठी व्यक्त करतो. आणि व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना अशी विनंती करीन की त्यांनी 2-2 मिनिटं आपल्या शुभेच्छा द्याव्यात. ती एनर्जी असते माणसांमध्ये, ती एनर्जी मिळवण्यासाठी माझे मित्र ठाणेकर आवर्जून हा एक उभा झाला. गेल्या वर्षी मी जे काही महाराष्ट्रामध्ये 100 साईटनी मॉरिशसला घेऊन गेलो होतो, त्याचं नेतृत्व या माझ्या मित्रांनी केलेलं आहे. जगभर फिरणारा हा मनुष्य आहे. काल मुद्दाम मी आपला मित्र प्रदीप जवळ काय करतोय हे बघण्यासाठी मी या दिघोळी नावाच्या गावात आलेला आहे. असे अनेक जण आहेत, माझे सगळे बंधू आहेत,
सुरेश आहे, आमचा मीडिया जो परवा वस्त्र अलंकार गंगाराम गवाणकर आपल्याला माहिती असेल की ज्यांचा विक्रम कोणी बोलू शकत नाही, त्यांनी वस्त्रालंकार नाटकाचे 5,500 प्रयोग केले आणि परवा ज्या दिवशी ते आले होते त्या दिवशी 5,500वा प्रयोग ठाण्यामध्ये होता. त्याचवेळी गंगाराम गवाणकर या वास्तूमध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आले होते. पद्मश्री मनोरंजन करणे वय वर्ष 94. त्याने देखील तब्येत बरी नसताना देखील सुद्धा त्याच दिवशी परवा संध्याकाळी आवर्जून या फॅक्टरीला व्हिजिट घेऊन गेले. त्यांचे पाय या फॅक्टरीला लागले आणि म्हणाले यशस्वी व्हा म्हणून. अशी मोठी मोठी मंडळी या वास्तूमध्ये येतील आणि या वास्तूंना जे यश मिळेल ते नक्कीच बिझनेस म्हणून तुम्हाला हा मिळेलच. तुम्हाला चौघांनाही मनापासून शुभेच्छा देतो. छान तुम्ही काम करा, लक्ष द्या. वास्तू उभी करणं सोपं असतं, त्याची संस्था जन्माला घालणं सोपं असतं, टिकवणं फार गरजेचं असतं आणि एकमेकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो. तो संपादन आपल्याला करता आला पाहिजे. माझा मित्र पवार मुंबई होता, ठाण्यामध्ये मोठा कॉन्ट्रॅक्टर. आधी आमची पहिल्यापासून त्याची मैत्री आहे आणि शाळा माझी उभी करा त्यांनी मला मदत केली. बघा माणसं कशी येतात आयुष्यामध्ये. 8 फेब्रुवारी 2008 मला रात्री 2 वाजता फोन आला होता आणि तो फोन होता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि मला नवसरी शाळा सुरू करायची. तेव्हा आमच्या दोघांचे संबंध अलीकडे होते. आता रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून मी म्हटलं अरे 2 वाजता कुठली शाळा सुरू करतोस? नाही सर, तुम्ही जर शब्द देत असाल तर मी शाळा सुरू करण्याची समोरची मंडळी त्यांना सांगतो आणि त्यानंतर त्या शाळेतला एक विद्यार्थी जो आता मला इंजिनियर झालेला आहे त्याचे हे पालक माझे मित्र प्रमोद पवार हा माणूस माझ्या मागे उभा राहिला आणि बघता बघता 203 बिल्डिंग ठाण्यामध्ये होऊ शकला. तिथे आमच्या दोघांची आजपर्यंत व्यवहारात भांडण झाली नाही किंवा आजपर्यंत त्याला मी लाखो रुपयाचं काम केलं, कोट्यावधी रुपयाचं काम त्याने घेतलं असेल. प्रमोद करता मी कधी चहाचा कप देखील घेतला नाही. हे माझं काम नाही. टेंडरिंगमध्ये माझे कधी संबंध नाही. मी अनेकांची कामं केली पण कधीही कोणाकडनं 1 रुपया घेतला नाही. कारण माझ्या वडिलांचं मला नेहमी सांगणं होतं की ते एकदा वाक्य मला लहानपणी म्हणाले होते, जेव्हा मी मॅट्रिक नापास झालो होतो, मॅट्रिक नापास होतो त्यावेळेला तेव्हा वडील म्हणाले होते नापास होते, रागवले नाही, मारले नाही, शिकले नाही, मारले तू तुला फसवतोस. दुसऱ्याला फसवणं सोपं असतं पण जो माणूस स्वतःला फसवतो ना तो आयुष्यात कधीच प्रगती करू शकतो. आणि मग त्या दिवसापासून आजपर्यंतचा प्रवास मी समाधानी आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तितकेच मला पुढे ऊर्जा देत राहतील. रिटायरमेंट नंतर अधिक जोमाने कामाला लागलेलो आहे. रिटायर झाल्यानंतर मी पत्नीला सांगितलं की केव्हा घरी येईल सांगता येणार नाही, कुठलं काम सांगता येणार नाही, मी काम झाल्यावर तिला सांगतो, आधी परवानगी घेत नाही. त्यामुळे तिला एक काम दिलं आहे ती प्रामाणिकपणे करते. नातवाला ती माझी छान सांभाळते. फुल टाईम ड्युटी तिला दिली आहे नातवाला सांभाळायची. तर मला सांगायची गरज नाही, मला ते काय करते विचारत नाही, विचारली तिचंही मनापासून ते एवढं व्यक्त करतो. ठीक आहे, चला आता आपण पुढच्या